आपल्या रोजच्या जगण्यातला अविभाज्य घटक म्हणजे चहा. हा चहा कसा तयार होतो हे जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच होती. केरळच्या या सफरीत मुन्नारला गेले होते. तिथं टी फॅक्टरीला भेट देण्याचा आणि चहाच्या मळ्यात महिला कामगारांसोबत काम करण्याचा योग आला. मी आता लॉकहार्ट टी फॅक्टरीमध्ये आलेली आहे आणि हॅरिसन मल्याळम प्लांटेशनची ही फॅक्टरी आहे. इथे पारंपरिक पद्धतीने चहा बनवला जातो. तर मी आता ह्या फॅक्टरीमध्ये चहा कसा बनतो ते बघायला जाणार आहेत. माझ्यासोबत माझे गाईड आहेत ॲन्सेल. तर चला बघूयात आपण. मळ्यातून खुडून आणलेली चहाची पानं या क्रेनच्या सहाय्यानं वर आणली जातात. चहा बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो ते म्हणजे चहाची जी पानं आहेत ती कटिंग केल्यानंतर खुडल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावरती अशी वाळायला ठेवलेली आहेत. म्हणजे इथे एक मोठा पंखा आहे आणि याच्या खालून सगळीकडनं ती हवा जाते आणि खिडक्या इथे सगळ्या उघड्या ठेवलेल्या आहेत. आणि ही जी पानं आहेत ह्याच्यावरचं मॉइश्चर घालून टाकण्यासाठी म्हणून ही पहिली स्टेप आहे. आणि जसं क्लायमेट असेल त्याप्रमाणे त्या पंख्याचं स्पीड आणि हे सगळं बदललं जातं. तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथे ती सगळी पानं पसरून ठेवलेली आहेत ते. This is only for black tea. Okay. Oh. So from this leaf we can make white tea, green tea, black tea. The process only different. Totally different. Yeah. Oh. या मोठ्या पंख्यांच्या सहाय्यानं चहाची पानं वाळवली जातात. पाठीमागे तुम्हाला दिसतंय का त्या मोठ्या एका कापडाच्या ह्याच्यातनं वरती जी वाळायला ठेवलेली पानं आहेत तर ती वाळल्यानंतर खाली जात आहे जिथे पानं ती रोल होतात. म्हणजे ड्राय झाल्यानंतरचं जो रोलिंग प्रोसेस दुसरी स्टेज जी आहे तर ती होते आहे ती डायरेक्ट वरनं खाली अशी जात आहेत. तर आपण बघूयात पुढची स्टेज काय आहे. पानं वाळल्यानंतर भल्या मोठ्या रोलिंग मशीन खाली टाकण्यात येतात. रोलिंग मशीन खालून पानं आल्यावर त्यांचं 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण होतं. मोठी पानं, मध्यम आणि एकदम बारीक अशा प्रकारे. एखाद्या सेक्शन मधून दुसऱ्या स्टेज मध्ये जेव्हा चहा पाठवायचा असतो म्हणजे 4थ्या नंबरच्या स्टेजला जर पाठवायचं असेल तर ही बेल 4 वेळेला वाजवली जाते तिथल्या वर्कर्सना इन्फॉर्म करण्यासाठी. तिसरी स्टेज आहे ती म्हणजे पानं रोलिंग झाल्यानंतर त्यांना इथे फर्मेंटेशन किंवा ऑक्सिडेशन साठी म्हणून ठेवलं जातं. जसं क्लायमेट आहे त्याप्रमाणे ते किती वेळ ठेवायचं त्या पानांना तिथे हे त्याच्यावरती डिपेंड असतं. आणि इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या पानांना रंग आणि त्याचा स्वाद जो असतो चहाचा तो इथे प्राप्त होतो. खूप गरम होत आहे इथं कारण मी आता आली आहे जी 4थी स्टेज आहे ती आहे ड्राईंगची. तर माझ्या पाठीमागे 2 ड्रायर दिसत असतील तुम्हाला. 105 डिग्री सेल्सिअसच्या तापमानावरती हे ड्राय होत आहे. तिकडे मोठी पानं आणि इकडे छोटी पानं साधारण 20 ते 22 मिनिटं इथे ड्राय केली जातात. गरम खूप होतंय पण इतका सुगंध पसरला इथे चहाचा मस्त असा स्वाद येतोय. पाठीमागे जे मशीन आहे तर त्याच्यामध्ये चहाच्या पानांमधलं जे फायबर आहे ते काढून टाकलं जातं. ते वेगळं केलं जातं आणि उरलेलं जे वापरायला जो लागणारा जो चहाची पानं जी आहेत ती वेगळी होतात. तर हे फायबर आहे वेगळं केलेलं. फायबर वेगळं करून झाल्यानंतर या मशीनमध्ये
सगळी जी पानं आहेत ती पाठवली जातात आणि त्यानंतर साधारण 10 प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे अगदी डस्ट पासून जी मोठी पानं आहेत तिथपर्यंत असं सगळं वर्गीकरण या मशीनमध्ये केलं जातं. 4 प्रकारच्या चाळण्यांनी इथं चहाचं वर्गीकरण होतं. या काकूंचं नाव आहे रत्नम आणि साधारण 10 वर्षापेक्षा सुद्धा जास्त वर्ष झाले ते इथे काम करतायत. या बेल्ट वरती चहाची पानं आणून टाकल्यानंतर यांचा कलर सॉर्टिंग होत आहे. एक आहे तो ब्राऊन रंगाचा आणि एक आहे तो डार्कर रंगाचा. असे 2 प्रकारचे चहा इथे सॉर्ट होत आहेत. माझ्या पाठीमागे जे आहे तर त्याच्यामध्ये चहा असा डंप करून ठेवला जातो आणि जो चहा जिथे विक्रीसाठी पाठवायचा आहे म्हणजे कोइंबतूर किंवा कोचीला तर तो या अशा बॅगमध्ये या अशा पोत्यांमध्ये पॅक करून तो पाठवला जातो. So white tea. Okay. So next we're going to taste green tea. So this is the green tea. Green tea. Okay. Then orange pepper. It's a black tea. It's a black tea. Oh. व्हाईट टी 5 मिनिटसाठी ठेवायचा. Is also 4 to 5 मिनिट. ग्रीन टी सुद्धा 4 ते 5 मिनिटासाठी ठेवायचं. गरम पाणी घालून झाकून ठेवायचं. इथे आता 5 प्रकारचे चहा आपण गरम पाणी घालून ठेवलेले आहेत आणि प्रत्येक चहाला तयार होण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. म्हणजे काही आहेत ते 5 मिनिटं लागतात. डस्ट वगैरे आहे ते अगदी 2-3 मिनिटांमध्ये वगैरे तयार होतात. तर आता हे तयार झाले की मी टेस्ट करून बघणार आहे. So we take here inside. Yeah. If you want, you can try one more. Okay. And you can feel. Yeah. आपण नेहमी चहा पितो आता इथून 2 चहाचे पॅकेट्स घेते आहे. हा आपला नॉर्मल ब्लॅक टी आहे जो दुधासोबत आपण पिऊ शकतो आणि हा व्हाईट टी आहे आणि हा फक्त आता हे 100 ग्रॅमचा पॅकेट आहे जे 1300 रुपयाला आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल बाकी पानं वापरलेली नाहीये. चहाच्या झाडाची जी कुठलेली असतात ती फक्त वरचे जे बड्स असतात त्याच्यापासून हा बनवलेला असतो. हा अँटीऑक्सिडंट आहे आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. त्यामुळे मी हा पण घेते आहे. चहा बनवण्याची प्रक्रिया बघून झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या लॉकहार्ट टी एस्टेटकडे निघालो. 12 वाजायच्या सुमारास आम्ही चहाच्या मळ्यात पोहोचलो. तेव्हा महिला कामगारांचा लंच ब्रेक चालू होता. அற்புதம் செய்யுங்கப்பா எங்க வாழ்க்கையில உம்மைத்தான் நம்பி இருக்கோம் ஏசப்பா உம்மைத்தான் நம்பி இருக்கிறோ உம்மையன்றி யாரும் இல்லையப்பா நீங்க தான் ஏதாவது செய்யணும்
என்று எதிர்பார்த்து காத்திருக்கிறோ. நிச்சயமா செய்வீர் என்ற நம்பிக்கையில் உங்க முகத்தையே நோக்கி இருக்கிறோ. உங்க முகத்தையே நோக்கி இருக்கிறோ. அற்புதம் செய்யுங்கப்பா எங்க வாழ்க்கையில, உம்மை தான் நம்பி இருக்கோ ஏசப்பா. ஒரு லைன் தானே படிச்சோன்னீங்க. திருச்செந்தூர் வேலனுக்கு தில்லேலேலோ, திருச்செந்தூர் வேலனுக்கு தில்லேலேலோ, திரும்பி பார்க்க நடந்து வரோம் தில்லேலேலோ, தில்லேலேலோ ஏ தில்லேலேலோ. பழனி மலை முருகனுக்கு தில்லேலேலோ, மாலையத்தான் அணிந்து வரோம் தில்லேலேலோ. மக்கள் கூற தீர்க்க வேணும் தில்லேலேலோ, தில்லேலேலோ ஏ தில்லேலேலோ. பழனி மலை முருகனுக்கு தில்லேலேலோ, தில்லேலேலோ ஏ தில்லேலேலோ. பால் கூடத்தால் காவடியான் தில்லேலேலோ, மறந்து மறந்து நடந்து வரோம் தில்லேலேலோ, மறந்து மறந்து நடந்து வரோம் தில்லேலேலோ. மருதமலை முருகனுக்கு தில்லேலேலோ, மக்கள் கீர தீர்க்க வேணும் தில்லேலேலோ, தில்லேலேலோ ஏ தில்லேலேலோ. பழனி மலை முருகனுக்கு தில்லேலேலோ, பால் கூடத்தால் காவடியான் தில்லேலேலோ. ஆண்டவர் கூட்டரை வந்து வெளி ஊழியம் தான் கொடுத்துருக்காரு. மேல இருக்காமா அங்கதான் அவர் தான் கூட்டு போனார்ல. அவங்க நாட்டுல மேலதான் பாக்கலாம். I put it here. Super. This is super. Super. Okay. இப்ப இங்க வரது நல்லா இருக்கு. இங்க இருக்கனாலயா. Okay. लंच ब्रेक संपल्यानंतर मीही त्यांच्यासोबत चहा खुडणीसाठी निघाले. मला अर्थातच करायला वेळ लागतोय. हे कात्रीसारखं आहे मशीन. आणि मशीनने करायला पटकन झालं. इसी हा मशीनने करायला पटपट जमत होतं कारण ते नुसतं फिरवायचं होतं. पण हे असं कात्रीने कापायचं आहे. मला अर्थातच जमत नाहीये पण काकूंना पटापट जमतंय. आता मशीनने जो कट केला चहा तो ह्याच्यामध्ये असा ठेवला जातो आणि ह्या अशा बॅगा सगळ्या भरल्या की त्या फॅक्टरीला पाठवल्या जातात. केरळा पर्यटन विभागाचे मला मनापासून आभार मानायचे. त्यांच्यामुळे मी इथे येऊ शकले, टी फॅक्टरीला व्हिजिट करू शकले, चहा कसा तयार होतो हे तर बघितलंच पण त्याचबरोबर चहाच्या मळ्यात मी आले, इथल्या कामगार महिलांसोबत गप्पा मारल्या खूप.
त्यांचं जीवन कसं आहे, त्यांच्यासोबत गाणी म्हणली, खूप मजा केली, त्यांच्यासोबत खाऊ खाल्ला. ह्या सगळ्याचा अनुभव खूप वेगळा होता. तर मी तुम्हा सगळ्यांना जरूर विनंती करेन की तुम्ही केरळला या आणि या सगळ्याचा अनुभव जरूर घ्या.